पत्तूबाई कधी आल्या? आणख्या तू बोलला होतास की तुम्हाला कोणी भेटणार नाही, तुम्ही चालत येशाल, आणि बघ कोण आलंय आम्हाला 4 व्हीलर आणि ती पण एसी घेऊन. चला तारंगावला ना जायचं मग. चला कशी आहे कळमची यात्रा? वा गर्दी ऐकत ना, डायरेक्ट आखाड्यात. हिलिओस निकिता कशी आहे पहिली यात्रा? हा दुसरी. खर्च करे खर्च कर, तुला बोलतीये तिला नाही. बापरे बाप, तुम्ही हत्या करण्याचा प्रयत्न दिला. वहिनी जिलेबी खायला घाल, चल. भजी, गोल भजी, जिलेबी. तू काय खायला घालते? भजी. ए बाई काहीतरी नवीन खायला घाला. सतर्क पंच, बापरे बाप, पंचा चांगले आणते. ताकदीला जरा जबरदस्त केला. निलेश शिंगळे आडव्या हाताची पकड घेण्याचा प्रयत्न समोर तिचा. तुम्ही आज आम्हाला सांगितलं नाही येतानी, तुम्ही येतानी सांगितलं नाही आम्हाला, एकट्याच निघून आल्या. अगं बाई आमची जाऊ दे, काय नाही. आले की दोघं पण आले. तिकडे कुस्ती लागते. रोहन बारमुख हात वरती कार. वाया गेला. महाराष्ट्रामध्ये फक्त 2 संप्रदाय उरलेत. एक माझा वारकरी संप्रदाय, आणि भवानी जिथं सोडली नाही. भाऊसाहेब हिरेला सोबत घेतलं, लोकनेते बाळासाहेब देसाईंना सोबत घेतलं, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये वसंत फुलवणाऱ्या वसंतदादा पाटलांना सोबत घेतलं, पोक्कळ किस्सा लावण्याचा प्रयत्न आहे समोर. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना सोबत घेतला आणि सर्व मंडळी एकत्र मिळाली. गावची शान आणि कळमचा असणारा पैलवान कैलासवासी वसंतराव भालेराव यांचा नातू ओम विजय भालेराव आणि आदित्य सावंत यांची कुस्ती लावण्याकरिता आंबेगाव तालुक्याचे भूषण नामदार माजी सहकार मंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि राज्यमंत्री तथा पुणे म्हाडाचे अध्यक्ष माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील दोघांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही आमच्या कळम गावची कुस्ती त्या ठिकाणी लावायची आहे. समवेत उषा कानडे या ठिकाणी सरपंच, आपणही या ठिकाणी जायचंय. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ही कुस्ती या ठिकाणी लावायची आहे. आमच्या गावचं पैलवान ओम विजय भालेराव, कैलासवासी वसंतराव भागोजी भालेराव यांचे नातू खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये जाऊन भुतडे तालीम मध्ये सराव करणारा आमचा हा ओम या ठिकाणी कळम आणि पंचकृषीमध्ये या ठिकाणी होत आहे. उपसरपंच गोकुळ भालेराव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेठ कानडे, आपणही या ठिकाणी. ओम भालेराव आता गावचा पैलवान आखाड्यावरती लढतोय. मी आल्याला सांगितलं मंडळी, या वर्षी एक पैलवान लढला, पुढील वर्षी 4-5 पोरं रडली पाहिजे, यासाठी आता सुरू आहे. कैलासवासी विजय शेठ चिमणराव भाजीराव व त्यांचा सर्व मित्र परिवार. दुपार खांद्या गे पैलवान, अरे गे. दुसरी गोष्ट पुकारली सर, महिलांच्या दोन्ही कुस्त्या याच्यानंतर रोहन दादा, लग्नानंतर तुझं स्वागत आहे. या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. सुंदर असं नियोजन आयोजन यावर्षी झालं. बरं
समर्थला द्या. नाही नाही मावशी मध्ये किती आवाज आहे म्हणलं की काय तासभर लागेल. का बरं केक कापून नाही दिला बरं?